राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अखेर सोलापूरमध्ये मनसेची अधिकृत एंट्री झाली आहे। त्यामुळे भाजप विरोधात आघाडीची ताकद वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, माकप आणि मनसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांनी घोषणा केली की आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। तर मनसेसोबत आघाडीचं मैदान सजत असल्यामुळे सोलापुरातलं राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीनेही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला उमेदवारी आणि प्रचारात पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याचं खैरे म्हणाले आहेत। याउलट एमआयएमला मात्र कुठेही स्थान नसणार असल्याचं खैरेंनी स्पष्ट केलंय। मागील सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक निवडून आले होते, पण आता त्यांच्यापैकी 6 नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने एमआयएमचं अस्तित्व जवळपास संपल्याचं खैरे यांनी म्हटलंय। एकंदरीत भाजपचा विजयरथ अडवण्यासाठी ही एकत्रित लढाई निर्णायक ठरेल अशी अपेक्षा मविया नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते। महाविकास आघाडीने महापालिकेचं रणांगण एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। त्यामुळे मनसेसोबत सोलापुरातील पॅटर्न राज्यभरातही होणार का, अशा चर्चांनाही उधाण आलंय।